लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस, इतकं विस्तारित रूप काँग्रेसला प्राप्त झालेलं आहे। अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवायचे, ते संपले, काँग्रेस नाही संपली। हा एवढा प्रचंड इतिहास या काँग्रेसला आहे, त्यागाचा, बलिदानाचा, देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा इतिहास आहे। ही काँग्रेस की अशी कुणाला संपू शकत नाहीये। आणि काँग्रेसने नेहमीच गरिबांचा विचार केला। आज ही काँग्रेस म्हणते काँग्रेस का हात आम आदमी के साथ। ही काँग्रेसची भूमिका आहे। आम आदमी म्हणजे सामान्य माणूस। काँग्रेस का हात केवळ श्रीमंताच्या बरोबर असं नाही म्हटलं काँग्रेसने। आम आदमी म्हणजे समाजातल्या प्रत्येक जाती धर्मातला गरीब माणूस। ही भूमिका काँग्रेसने स्वीकारली। महिलांचा सन्मान वाढवण्याचं काम काँग्रेसने केलं। कालपर्यंत 33% रिझर्वेशन होतं, आता 50% झालं। आता 50% आमच्या भगिनी जिल्हा परिषद, नगर परिषद, कॉर्पोरेशन या प्रत्येक ठिकाणी आता जेवढी लोकसंख्या आहे 50%, त्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना मानाचं स्थान प्राप्त करून देण्याचं काम काँग्रेस केलं। काँग्रेस कामाच्या बळावर मतं मागते, आश्वासनाच्या बळावर नाही। बाकीची लोक आश्वासनाच्या बळावर मतं मागू इच्छित आहेत। काँग्रेस विचारावर आणि केलेल्या कामावर आम्ही मतं मागतोय। तुम्हाला उजळ माथ्याने तुमच्या समोर येऊन मतं मागण्याचा नैतिक अधिकार हा आमच्याकडे आहे, काँग्रेसकडे आहे, ज्यांचा काही विकासाची संबंध नाही आहे। अशी माणसं जेव्हा नशीब आजमायला मैदानामध्ये येतात, त्यांना मात्र आपण सांगितलं पाहिजे की हे क्षेत्र तुमचं नाही आहे, हे त्याला सांगितलं पाहिजे। लातूर मतदारसंघाचं जेव्हा उमेदवारी किंवा त्याबद्दल आपण बोलतो तेव्हा प्रकर्षानं विलासराव देशमुख यांची आठवण येते। त्या शहराचा विकास, त्या शहराचा कायापालट ज्या पद्धतीने विलासरावांनी केला, मला असं वाटतं की असं कुठलंही शहर वसवण्याचं काम म्हणजे शहराचे शिल्पकार ज्याला म्हणतात अशा पद्धतीचे विलासराव होते। तुम्ही कुठे जाओ तिथे अगदी म्हणजे हेअर कटिंग सलून पासून मोठ्या हॉटेल पर्यंत तुम्हाला आजही विलासरावांच्या फोटो दिसतात। म्हणजे इतक्या साध्या साध्या दुकानाची उद्घाटनं त्यांनी केलेली आहेत। म्हणजे असे त्यांचे किस्से तर इतके आहे की एका रिक्षा एका वाहन चालकाला अडवलं पोलिसांनी तर त्यांनी फोन केला विलासरावांना थेट दिल्लीमध्ये की माझी गाडी अडवली, पोलीस सोडत नाहीत। तर विलासरावांनी त्या पोलिसाला सांगितलं माझा माणूस आहे, दे रे बाबा सोडून, अशा पद्धतीने। म्हणजे विलासरावांचे कितीतरी किस्से आहेत। आणि त्याच्यानंतर मनामध्ये सारखी खंत होतीये की यांची मुलं का ऍक्टिव्ह होत नाही, का असं त्या साहसानं उतरत नाही निवडणुकीमध्ये। कारण असं वाटायचं की विलासरावांचा जो उत्साह, त्यांचं बोलण्याची पद्धत, त्यांची ढब, त्यांचं जे ग्रासरूट लेवलशी असलेलं त्यांचं जवळीक, हे सगळं पाहिल्यानंतर त्यांचा अमित आहे किंवा आता दुसरा मुलगा त्यांचा हा का धीरज हे का येत नाही त्याच्यामध्ये। पण तुम्हाला सांगतो या निवडणुकीमध्ये या दोघांनी कमाल केली। या दोन निवडणुकामध्ये ते ज्या पद्धतीने डॉक्टर शिवाजी काळगे जे आहे त्यांचा प्रचार त्यांनी केला तो खरोखरच नाव वाखाणण्यासारखा आहे। म्हणजे मी उमेदवाराचं नाव नंतर त्यासाठी सांगतो की पहिल्यांदा त्यांनी जे केलेलं काम आहे पहिल्यांदा घडलं बरं का। म्हणजे विलासरावांच्या जाण्यानंतर पहिल्यांदा ती इतके ऍक्टिव्ह झालेले होते की इतके हिंडले फिरले, लोकांनाही केले। आणि मला असं वाटतं की ही जी निवडणूक आहे ही यावेळेची ऐतिहासिक ठरणार आहे। कारण लातूर मतदारसंघामध्ये चाकूरकरांच्या नंतर एक जयंतराव आवाळे सोडले तर सगळं जे राज्य आहे हे भारतीय जनता पक्षाने पकड मिळवलेली होती। उदगीरचा जो सगळा पट्टा आहे हा संघाने व्यापलेला आहे आणि तिथला संघ हा म्हणजे जरा पहिलेपासून त्यांचा जास्त प्रभावाचा एरिया राहिलेला आहे। त्यांची विलासरावांना जाणीव होती, परंतु ते सगळं ज्या पद्धतीने त्यांचं वागणं होतं ते धकवून न्यायचं। पण यावेळेसची निवडणूक ही ऐतिहासिक याच्यासाठी आहे की सुधाकर शृंगारे हे भाजपकडून उभे राहिले आणि डॉक्टर शिवाजी काळगे हे काँग्रेसकडून उभे राहिले। ह्या दोघांमध्ये एकाच एक लढत झाली आणि या लढतीमध्ये आता या वरचष्मा जो आहे तो डॉक्टर शिवाजी काळगे यांचा राहणार आहे। याचं कारण असं
की उदगीर सारख्या ठिकाणी प्रियांका गांधीचं जे भाषण झालं ते अतिशय सहज ओघवत्या भाषेमध्ये लोकांवर प्रभाव टाकणारं आणि लोकांची मतं बदलणार, आणि ते देखील त्यांनी उदगीरच्या ठिकाणी याच्यासाठी ठेवलं. हे देखील याच्यावर देखील एक राजकीय मला वाटतं शहाणपण दिसतं त्या ठिकाणचं. आणि त्या तुलनेमध्ये दुसऱ्या देखील सभा झाल्या, म्हणजे भारतीय जनता पक्षाने प्रचार केला आणि इथली जागा ही अनुसूचित जातीसाठी राखीव असल्यामुळं लोकांनी या निवडणुकीमध्ये काय फार लक्ष द्यायचं नाही. पण यावेळेस ही निवडणूक ही अटीतटीची झाली आणि या अटीतटीच्या झाल्यानंतर परत एकदा विलासराव देशमुख यांची याद ही सगळ्यांना आली. आणि मला असं वाटतं की त्यांचा जो एकंदर ऑरा आहे, हा ऑरा हा लातूर शहर आणि बाकीच्या भागामध्ये सुद्धा दिसला. म्हणजे त्यांचे जर 2 मतदारसंघ आहेत तर 2 मुलांचे, पण बाकी देखील जवळपास सगळ्या ठिकाणी आमदार हे भाजपचे आहेत. असे असताना सुद्धा मला असं वाटतं की ही परिस्थिती बदलताना आपण पाहिली. आणि लातूरमध्ये मी जर सांगतो की जसं एक सुप्त लाट आहे अशा प्रकारची लाट या ठिकाणी दिसली. म्हणजे नेहमीप्रमाणे मोदींची सभा तिथे झाली, परंतु ह्या सभेपेक्षा देखील त्यांनी जे लोकांचं मोबिलायझेशन केलं, हे मोबिलायझेशन या ठिकाणी जास्त महत्त्वाचं आहे. तो सगळ्यात महत्त्वाची जी आमच्या मराठवाड्यात झालेली जी निवडणूक आहे ती उस्मानाबादची, म्हणजे त्याला धाराशिवात असं म्हणतात, इलेक्शन कमिशनच्या भाषेमध्ये उस्मानाबादच म्हणतात. त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या गटाचे ओमराजे निंबाळकर आणि अचानकपणे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे राणा पाटील आहेत, पदमसिंग पाटील यांचे पुत्र, तर त्यांच्या पत्नी यांना अचानकपणे उमेदवारी त्या अजितदादा पवार गट जो आहे राष्ट्रवादीचा यांनी दिली. म्हणजे एका घरात नवरा बायकोमध्ये नवरा एका बाजूचा आणि बायको दुसऱ्या पक्षाची, पण दोघांची महायुती. तर अशी महायुती करून त्या उमेदवार झाल्या, पण त्यांना म्हणावा तसा वेळ निवडणुकीमध्ये मिळाला नाही. तुळजापूर मतदारसंघामध्ये राणा जगजित सिंग यांनी खूप प्रयत्न केला, तिथं त्यांचा विधानसभा मतदारसंघच आहे, पण बाकी वाडे पाडे तांडे या ठिकाणी सुद्धा त्यांचा प्रयत्न होता. पण ओमराजे निंबाळकर यांची जी खासियत आहे की अडचणीच्या वेळेस लोकांसाठी धावून जाणं. म्हणजे मी एक प्रयोग केला की ओमराजे निंबाळकर यांना आपण एक मिस्ड कॉल दिला आणि मी पाहिलं की आता हे फोन करतात का. तर तिथला जो निर्फळ आहे तो मला म्हणला तुम्ही सर करून बघा. काही वेळामध्ये त्यांचा फोन आला, कोण बोलता साहेब. आता माझी त्यांची ओळख होती त्याच्यामुळे ते म्हणले मी संजीव नळे. अहो मला मिस्ड कॉल कसं काय दिला तुम्ही, मला बोलायचं होतं तुमच्याशी वगैरे करून, काय प्रॉब्लेम आहे, कसं आहे मतदारसंघाची हवा कशी वगैरे त्यांनी गप्पा केला. म्हणजे इतका तो माणूस हा मिस्ड कॉल बद्दल सुद्धा सेन्सिटिव्ह आहे. अनेक लोकांच्या मदतीला जाऊन गेलेला, प्रत्येकाशी पर्सनल हे असलेला आणि याच्या आधी निवडून आलेला, असा सगळ्यांच्या जवळकीतला असा हा तो माणूस बनला होता. आणि दुसरी गोष्ट अशी की निंबाळकर घराणं आणि पदमसिंग पाटील यांचं घराणं, या घराण्यामध्ये पूर्वीपासून वैर आहे. अगदी शेवटच्या खुनापर्यंत त्यांचं ते सगळं प्रकरण गेलेलं आहे. निवडणुकीमध्ये ज्या बाजूला पदमसिंग पाटील असायचे त्याच्या विरोधी बाजूला ओमराजे असायचे. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये परत एकदा ही 2 घराणे एकत्र आली. म्हणजे अजितदादांनी आपल्या घरातच तिकीट दिलं असं म्हणा, कारण पदमसिंग पाटील हे त्यांचे सासरे लागतात एका अर्थाने, आणि त्याच्यामुळे ही निवडणूक ही अटीतटीची झाली. या निवडणुकीमध्ये दोघंही तुल्यबळ, पण तुलना जर करायची झाली तर साम दाम दंड भेद याच्यामध्ये राणा पाटील यांच्याकडे सगळी आयुध आहेत आणि त्या सगळ्या आयुधांचा शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करून त्यांनी केला. परंतु या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की वरचष्मा जो आहे, जर डॉमिनेशन जे आहे, अप्पर हँड जो आहे, हा ओमराजे निंबाळकरांचाच राहील. त्याच्यामुळं ही निवडणूक ही देखील मराठवाड्यातली महत्वाची आहे. एकंदर या 5 निवडणुकाचा अंदाज पाहता आपल्याला
एक लक्षात येतं की हळूहळू मोदींचा जो करिश्मा आहे तो इरोड झालेला आहे, तो कमी झालेला आहे. आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये त्यांच्या भाषणामध्ये एक तथ्य असायचं, एक थीम असायचं, एक बोलण्याची त्यांची ढब होती. पण ज्या पद्धतीने त्यांनी जिथं काँग्रेसचा उमेदवार नाही, म्हणजे अस्तित्वातच नाही समोर काँग्रेसचा उमेदवार, असं असताना सुद्धा त्या काँग्रेसवर टीका करायची. आणि आता ते बिचाऱ्यासाठी म्हणतो की काँग्रेसवाल्यांचं काहीच म्हणणं नाही. आता मला सांगा की कोण SC STचे रिझर्वेशन काढून मुसलमानांना देईल? कोणी शक्य तरी आहे का? म्हणजे जे अशक्य कोटीतल्या गोष्टी आहेत त्या बोलल्याने मतदार बदलतील. म्हणजे अशा पद्धतीचे अतिशयोक्ती केलेली त्यांची जी भाषणं होती त्याची चर्चा फक्त होते, पण चर्चा होते, पण माझ्या मते की त्याचा परिणाम जो आहे हा पूर्वीच्या काळामध्ये जो 14 आणि 19 मध्ये आम्ही पाहिला की त्यांची सभा झाली, ते आले, त्यांनी पाहिले, त्यांनी जिंकले, अशा पद्धतीचं जे सगळं होतं हे बदलत गेलेलं आहे. हे मात्र आपल्या लक्षात आलेली महत्वाची गोष्ट आहे. तर अशा परिस्थितीमध्ये लोक हे ग्राउंड रियालिटी पाहतात, महागाई पाहतात, बेकारी पाहतात. आणि त्याच्यापेक्षाही मराठवाड्यातला सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न असा आहे की प्रत्येक गावामध्ये जा, 20-25 पासून 300, 400 पर्यंत लग्न न झालेली मुलं तुम्हाला पाहायला मिळतात. त्यांना फक्त खेड्यातला आहे, शेती करतो म्हणून कोणीही मुलगी देत नाही. इतकी अशी हताश होण्यासारखी परिस्थिती आहे. तर ही परिस्थिती सगळी दाहकता, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर 10 वर्षानंतर तुम्ही परत तेच आश्वासन देता. म्हणजे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. आणि मराठवाड्याचे प्रश्न हे जागच्या जागीच आहेत. लोकांची दाहकता जास्त महत्वाची आहे. तेव्हा खालचा जो वर्ग आहे, जो शेतकरी आहे, ज्याला जवळ करण्याचा प्रयत्न केला 6,000 रुपये रोकड पाठवून, त्याला वाटायला लागलं मला 6,000 रुपये देतात पण मला GST भरावा लागतो, मला खताच्या किमती वाढलेल्या आहेत, बियाण्याच्या किमती वाढलेल्या आहेत, उत्पन्न काही झालेलं नाही. आणि सातत्याने हवामान बदलामुळे कधी गारा पडतात, कधी वारा येतो, आणि अशा पद्धतीचं वातावरण झालं की आता तर तप्त असं ऊन आहे. त्याच्यामुळं मतदानामुळं परिणाम तर झालेलाच आहे, परंतु लोकांना देखील याच्यामध्ये निवडणुकामध्ये रस राहिलेला नाही. अशी सध्या एकंदर चित्र मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं.